तर नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे आमच्या गावी आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे सगळं मामाचं घर आहे. मामाच्या गावी आलो आहे मी आणि आज आम्ही जाणार आहे आंगणेवाडीच्या जत्रेला. तर आम्ही दोघं निघालो आहे. तुम्ही बघू शकता माझा भाऊ आहे इकडे, माझा भाऊ आहे आणि आम्ही जाणार आहे आंगणेवाडीच्या जत्रेला. माझे फर्स्ट टाईम आहे आंगणेवाडीला आणि बाईकने आम्ही जाणार आहे. आम्ही दुसरा पण एक पिकअप आहे टेम्पो, त्याच्यातून अजून मुलं आहेत. मी बाईकवर आहे, अजून एक जण आहे माझ्याबरोबर बाईकवर. तर आज तुम्हाला आंगणेवाडीची जत्रा दाखवायचा प्रयत्न करेन आणि चला मग एक साथ मजा करूया. ATM मध्ये आलो आहे आम्ही आणि भाऊ माझा पैसे काढतोय. तयारी चालू आहे जत्रेसाठी. हे आमच्या गावचं छोटंसं ATM आहे, ते बघू शकता. तयारी जोरात चालू आहे, खूप खर्च करणार आहे तो. गाईज आम्ही आता ट्रिपल सीट आहोत. तर आता आम्ही बघताय तुम्ही ट्रिपल सीट चाललो आहे. अजून 10 किलोमीटर आहे आंगणेवाडी इकडून. आता थोडा इलिगल आहे जाणं, असं जायचं नाही आहे, पण काय करणार आता, गर्दी तशी आहे तर जावं लागणार. हो भाई, गर्दी बघू शकता मित्रांनो तुम्ही किती आहे. सगळ्या गाड्या आंगणेवाडीला चालू आहे. उतर 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 ट्राफिक. उतर 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 उतर. सगळेजण आंगणेवाडीला चालले आहेत. खूप जास्त गर्दी आहे इथे. चेकिंग पण चालू आहे पोलिसांची. आणि तुम्ही बघू शकता ट्रिपल सीट होता म्हणून तो मागे उतरला आहे. पोलीस होते, आता येतोय धावत. आलेला आहे सगळं. मंडळी पुढे झाली आहे शेपमधून. खूप जण आहेत, तर अजून पुढे जल्लोष आहे. बघत राहा पुढे व्हिडिओ. इकडे बघू शकता मित्रांनो, ही पार्किंग आहे इकडे आणि एवढे जण आलेत. पैसे देतात एवढे जण एकत्र आलो आहे आम्ही आणि इथे पूर्ण पार्किंगची अरेंजमेंट. आत्ताच आम्ही तो जे टेम्पोतून आलो त्यांनी पार्क केला आहे टेम्पो आणि एवढे जण आहेत. हे सगळे जत्रेसाठी असे किती जण आले आहेत. खूप जास्त गर्दी आहे. इथून मंदिर पण 2 किलोमीटर आहे आणि तुम्ही इथे गर्दी बघू शकता. एवढा क्रेज आहे या जत्रेचा. आतमध्ये जातो आम्ही आणि जत्रा स्टार्ट झाली इथून. खूप जास्त गर्दी आहे. आई हराडी देवी आंगणेवाडी जत्रोत्सवास आलेल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. प्रत्येक गुंतवणूक स्नानाचा लाभ घ्यावा ही आमची एक मोहीम आहे. आता गर्दी व्हायच्या पुढे दोन्ही साईडने छोटी छोटी आणि मोठी मोठी पण शॉप्स आहेत. मुंबईवरनं तर एवढी लोक येतात या खास जत्रेसाठी. खूप जास्त पराक्रमी. हा तो मित्र माझा लहानपणापासून पराक्रमी. एक नंबर पराक्रमी मित्र आहे. एसटी मध्ये गेलं, एसटीत बंद झालं. जिथे जातो ते बंद होऊन जात आहे. नितेश, कसं वाटतं तुला? मस्त. तुला काय वाटतंय जत्रेत येऊन? कसं वाटतंय? शब्द नाहीत बोलायला. ॲक्च्युली त्याच्याकडे शब्द नाही आहेत बोलायला. छोटे छोटे स्टॉप आहेत. अनिकेतला घे भाई. चला
अनिकेत काय वाटतं तुला, कसं वाटतं इथे येऊन? गर्दी, आपण लवकर घरी जाऊया. आल्या आल्याच गर्दीला कंटाळा आहे मित्रांनो. आल्या आल्याच बोलतोय घरी जाऊया म्हणून. ॲक्च्युली खूप जास्त गर्दी आहे. तुम्ही पोलीस बंदोबस्त पण बघू शकता. इथे पोलीस बंदोबस्त आहे आणि मंदिर इथून खूप लांब आहे, तरी जत्रा इथपर्यंत आली आहे. जसं मी पहिल्यापासून सांगतोय, खूप लांबून लांबून लोक येतात इथे देवीच्या दर्शनाला. जेवढं जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आम्ही मंदिराच्या बाजूला आलो आहे. मंदिर आहे इथे. कळस इथून दिसत नाही आहे, तर त्या मंडप असल्यामुळे कळस दिसत नाही आहे, पण आम्ही इथं मंदिराच्या आजूबाजूला आहे आणि इथून चारही साईड पूर्ण भाविकांनी, आजूबाजूचा परिसर एकदम पॅक झाला आहे. हे मंदिर आहे या साईडला. आणि इथे मोठी खाऊ गल्ली, ते खूप इथे खाऊ गल्ली आहे. इथे पूर्ण हॉटेल्स आहेत आतमध्ये छोटे छोटे. ते व्हेज नॉन व्हेज प्युअर व्हेज सगळे काउंटर्स आहेत. चायनीज वेल वगैरे, नूडल्स वगैरे. तिथे मागे मंदिर आहे. तो दिसत नसेल मंदिर, ॲक्च्युली खूप लांब आहे ते मंदिर. इथून पण गर्दी खूप जास्त असल्यामुळे जवळ जाता येत नाही आहे. आम्ही इथे चालतोय. आम्ही जाणार आहे पाण्यामध्ये. सगळे पाण्यात बसायला जास्त एक्सायटेड आहेत. काही लोक घाबरले आहेत, पण ते वाटत नाही बसतील. पण आम्ही प्रयत्न करू की त्यांना पण घेऊन जाऊ पाण्यात बसण्यासाठी. त्यांची रिॲक्शन आहे ती एकदम वेगळीच असणार आहे, त्यामुळे पूर्ण प्रयत्न करणार आहे की त्यांना पाण्यात घेऊन जाऊ. तर आता बघूया ते रेडी होत आहेत की नाही. पण पुढे ब्लॉग बघत जा, तुम्हाला समजायला ते रेडी झालेत की नाही. आता आम्ही इथे गेमिंग एरियामध्ये आलो आहे, तुम्ही बघू शकता. लेडीज जेंट्स छोटे बड़े सभी लोग देख सकते हैं ये कार्यक्रम. ये मुंबई वाला खेल, मुंबई वाला सर्कस, मुंबई वाले कलाकार, बहुत का पूरा सर्कस बिल्कुल चाहिए, बिल्कुल चाहिए. गाईस, आता आम्ही आकाश पाण्यात बसायला जाणार आहे आणि ते सगळे रेडी आहेत आकाश पाण्यात बसायला. सगळे तयार झाले आहेत आकाश पाण्यात बसायला. आता बघूया किती जण बसणार आहेत, किती जण नाही, कारण की अर्धे जण तर घाबरले आहेत. बघूया आता किती जण बसतात. या डेंजर खेळ, डेंजर कमाल. 60 रुपये तिकीट आहे. मित्रांनो, आता आमचा टर्न आलेला आहे आणि कसं वाटतंय तुला? आता भीती वाटायला लागली आहे, थोडी भीती वाटायला लागलेली आहे. आता आम्ही 2-2 जण इथे बघू शकता बसणार आहे. बघू शकता एवढं वर आले गाईड बघू शकता तुम्ही. वरून जत्रा एकदम टॉपला आलो आहे आणि इथून तुम्हाला मंदिर दिसेल कदाचित, कारण की आता आम्ही इथे टॉपला आलो आहे आणि बाहेर पूर्ण अंधार आहे. आम्ही या साईडला आहे, वेगवेगळे पाणी खाली आहेत आणि आता आमचा पाहणा थोडा हलायला लागलेला आहे. हे लोक आलो थोडा हलायला लागलेला आहे. तुम्ही खाली बघू शकता केवढं खाली आहे.
वेगळा दिसतोय फुल पॅक आहे आणि इथे आलेलो आहे आम्ही इकडे खाली जत्रा बघू जत्रा पूर्ण फुल पॅक जत्रा आहे फुल पॅक काय फिलिंग आहे काय खाली काय दिसतंय मित्रांनो आता आम्ही जस्ट पाण्यातून बाहेर आलो आहे आणि आता इथे फिरतोय काय काय वेगवेगळ्या गोष्टी बघतोय खूप सारे छोटे छोटे स्टॉल आहेत अशा जत्रा तर फिरून झालेली आहे ऑलमोस्ट सगळं सेम दुकान आहेत पण खूप जास्त दुकान आहेत तर आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे जायला बऱ्याने देवळात जाता येणार आहे पण तिथे व्हिडिओ शूटिंग नाही करता येणार आहे कारण की व्हिडिओ शूटिंग बॅन आहे तिथे तर थोड्या टायमाने दर्शनाला पण जाणार आहे तोपर्यंत आम्ही बाहेर फिरतोय वाट बघतोय लाईट कमी व्हायची असे 5 तर आहेत आमच्याकडे तर डायरेक्ट दर्शन आहे बघू आता काय होतं तर आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला परमिशन नव्हती त्यामुळे आतमध्ये व्हिडिओ शूटिंग नाही करता आली पण एकदम खूप मस्त असं सजवलेलं होतं मला जमलं तर मी फोटो टाकेन फोटो टाकता आले तर फोटो टाकेन आणि हे बघू शकता हे मंदिर आहे इथे अशी सजावट केलेली आहे खूपच सुंदर आहे देवीची मूर्ती खूपच सुंदर आहे मला जर फोटो टाकता आले तर मी नक्कीच फोटो टाकेन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आता जस्ट VIP पास असल्यामुळे आमचं 5 मिनिटात दर्शन झालं पण बाकीचं तुम्ही बघाल तर खूप जास्त गर्दी आहे तिथे 1-1.5 तासाची लाईन आहे तर आता जस्ट आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि हा असा बाहेरचा नजारा आहे हे मागे मंदिर आहे तर जसं तुम्हाला बोललो आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहे तर आता आम्ही घरी जाण्यासाठी निघणार आहे खूप टाईम झाला आहे आम्ही आलेलो खूप लवकर 10 वाजता आलेलो आता ऑलमोस्ट 3 वाजायला आलेत आणि चला गायस खूप दमायला झालं आहे बघा खूप दमलो आहेत सगळे खूप दमलो आता बाईक घेऊन कसं तरी घरी पोहोचायचं आणि मस्त झोपून जायचं तर तेच बघतो 1 तासाचा प्रवास आहे आमच्या इथून 1 नाही पाऊण तासाचा 45 मिनिट्सचा प्रवास आहे तर आता आम्ही बाईकसाठी जवळ जातो आहे बाईक आम्ही 2 किलोमीटर लांब पार्क केली आहे कारण की एवढी गर्दीच एवढी आहे तर पुढे माणसं बघू शकता अजून 3 वाजले इथे रात्रीचे